नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बदनाम करण्यासाठी गेली अनेक दिवस मोख्यामध्ये कार्यरत असलेल्या जयश्री आगवले व त्यांचे साथीदार हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. खरं तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर सातत्यानं खोट्या केसेस दाखल करणं, चुकीच्या पद्धतीनं पेट्रोल चोरीची केस असेल, अनेक अशा छोट्या मोठ्या केसेस दाखल केल्या, परंतु न्यायालयाने त्यांना या सगळ्या केसेसचा खोट्या ठरवल्या. त्यामुळं काही फलटण तालुक्यातील काही विरोधकांना हाताशी धरून विरोधकसुद्धा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना बदनाम करण्यासाठी त्यांना मदत करत आहेत. आणि अशी माहिती समजते की उद्या आत्ता जी लोकसभा निवडणूक चालू आहे, आपल्या स्वतःच्या मुलींना गेल्या वेळेला विष पाजण्याचा प्रयत्न झाला, परतच तसा पद्धतीचा काहीतरी प्रयत्न होऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न जयश्री आगवले व त्यांचे सर्व सहकारी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बदनामी फलटण तालुक्यातील जनता सहन करणार नाही, कारण चुकीच्या पद्धतीनं खासदारांच्यावर आरोप करून त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र केलं जात आहे. फलटण तालुक्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील ही जनता याला मान्यता देणार नाही, परंतु जर अशी काही घटना घडली तर प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि प्रशासनानं जे ही घटना करणार आहेत त्यांनाही त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी जबाबदार धरावं. त्याच्यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा कसल्याही पद्धतीचा हात नसणार आहे आणि नाही हे ग्राह्य असं.